नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपल्याला काय पाहायचं आहे तर 32 साईजचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट आपल्याला डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायचे आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन जे आहे ते दाबून घ्या, जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेन अगोदर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं. त्यासाठी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर हे पहा, हा जो आहे तो कस्टमरचा ब्लाऊज आहे मापाचा. याच्यावरून आपण मापे घेऊन डायरेक्ट पीस कसा कट करायचा हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे पहा, रेग्युलर सारखे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तर हे जे आहे ती 8.5 भरत आहे. छाती किती भरत आहे? 8.5. पण त्यांनी मला काय सांगितलेलं आहे की मला हा ब्लाऊज जो आहे तो फिट म्हणजे ढिल्ला होत आहे, तर आपल्याला 8चाच फिटिंग घ्यायची आहे. म्हणजे 32 साईज करायचा आहे. हा 34चा आहे तर 32 करायचा आहे. तर अर्धा इंच या साईडने, अर्धा इंच या साईडने फिटिंग केल्याच्या नंतर आपल्याला राहतो किती भाग? 8 इंच. तर मी ही 8ची इथे पहा 8.5 भरत आहे, तर अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे. तर मी 8ची घेणार आहे. म्हणजे आपल्याला टोटल घडी किती घ्यायची आहे? 32 साईजला 10 घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला घडी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे 10ची. 8 प्लस 2 इंच टोटल 10. तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ही घडी मारून घ्यायची आहे. इथे किती येतो? हे पहा, इथे येतो आपला 8. 8 आल्याच्या नंतर आपल्याला इथे वरी 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी लागत असतं. त्यासाठी आपल्याला इथे 2 इंच घेतल्याच्या नंतर टोटल घडी आपली 10ची होणार आहे. नंतर उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजवरून उंची घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, ब्लाऊजवरून तयार उंची आहे 13. तर आपल्याला तयार उंचीमध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. म्हणजे 14ची उंची घ्यायची आहे आपल्याला शिलाई मार्जिन सहित. कुठलीही तुमची ब्लाऊजची तयार उंची जितकी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. या साईडनेही मी 14ची मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशी रेष मारून घ्यायची आहे आपल्याला. हे पहा, ही घडी किती आपली आता? ही घडी आहे 10 आणि इथून आहे ही 14. उंची आहे 14. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला. किती घ्यायचा आहे शोल्डर? 32 साईजला 5 आहे शोल्डर. पण हा ब्लाऊज कितीचा आहे आपला? 34 साईजचा. मग ते फिटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे शोल्डर ही किती घ्यायचं आहे? 5. मग आपल्याला इथे गळा रुंदी किती घ्यायची आहे? 2. 32 साईजला गळा रुंदी किती घ्यायची आहे? 2. 2 घेतल्याच्या नंतर काय होतं की आपल्याला गळा जो आहे ते उतरणार नाही. त्यासाठी याची गळ्याची उंची पाहूत आपण बॅक साईडची. तर हे पहा, 8.5 तयार आहे. अर्धा इंच आपल्याला मिळून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा आपल्याला शोल्डरसाठी शिलाई लागत असते त्यासाठी. टोटल इथे 9 वर आपल्याला उंची घ्यायची आहे. हा 9च्या नंतरचे जे गळे असतात त्याला आपल्याला 2.25 2 असं चार्टनुसार मापे घ्यायचे आहेत. पुन्हा नंतर तुम्हाला या साईडनेही तुम्ही मोजून घेऊ शकतात गळा. हे पहा, असा जरी घेतला तरी पण तुमचं इथेच मार्किंग येणार आहे. 1/2 इंच इथे, अर्धा इंच इथे. आता आपल्याला मोंडा घ्यायचा आहे. मोंड्याची उंची आहे आपली 5. किती आहे? 5. जितका आपण ही शोल्डर घेतलेला आहे तितकाच आपल्याला मोंडाही घ्यायचा आहे 32 साईजला. नंतर या साईडने ही 5च घेतलेला आहे व्यवस्थित. आता ही पॉइंट किती आलाय ते चेक करायचं आहे. हे पहा, 5 आलेला आहे. हा पण आपला 5च आला पाहिजे. तर हा बॉक्स सेम झालेला आहे आपला. नंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला 1.25. किती घ्यायचं आहे? 1.25 गळ्याची खोली. नंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला 8 आहे तिथे चौथा भाग आणि 5चा मध्य करायचा आहे आपल्याला 2.5. इथे मार्किंग करायचं आहे आणि हे इथून असाच गोल राऊंड याला मिळून इथे घ्यायचं आहे. ओके. आता या साईडने हे आपल्याला तसंच करायचं आहे. 5ची मोंड्याची उंची घ्यायची आहे. या साईडने 5, जितका आपलं इथं 5 आलेला आहे तसंच या साईडने हे आपल्याला 5ची मार्किंग करायची आहे. नंतर अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. जास्त जर गुड्या पडत असतील तर अर्धा इंच घ्यायचा आहे आणि
नॉर्मलमध्ये जर जास्त तुमच्याकडून जर फिट होत असेल तर 1.25 घ्यायचा आहे. याचाही सेम आपल्याला 2.5चा मध्य करायचा आहे. हे आपण 8चं घेतलेलं आहे, सेम इकडे जसं घेतलेलं आहे तसंच. आणि इथून आपल्याला हा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे. ही उंची आपण बॅक साईडची घेतलेली आहे, तसंच खालच्या साईडने आपल्याला 2.25 घ्यायचे आहे. गोल गळा आहे. आता हा आपण बॉक्स तयार करून घेऊ. हे पहा, असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता इथे आपण हा गोल राऊंड करून घेऊ. नंतर पुढच्या साईडने आपल्याला हा गळा किती आहे पुढचा ते चेक करायचा आहे. बॅक साईडला जसा आपण चेक केलेला आहे तसाच शोल्डर पासून घ्यायचा आहे. इथे आपण जिथं टिच केलेलं आहे, फिटिंग म्हणजे ते गोड बसवलं आहे आपण, तिथपर्यंत 5.5 आलेला आहे. तर आपल्याला हे 5.5च घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला असा गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा आहे. ओके. आता आपण बॅक साईडला किती घेतली होती उंची? 14. तर आपल्याला पुढच्या साईडला किती घ्यायची आहे? अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आहे. किती घ्यायची आहे? म्हणजे 14.5ची टोटल उंची घ्यायची आहे, या साईडने आणि या साईडने. नंतर ही 10चं, या साईडने आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची आहे 3.5ची घ्यायची आहे. आणि या साईडने 3ची घ्यायची आहे. किती घ्यायची आहे? ही 3ची या साईडने. आता हे काय करायचं आहे आपल्याला? या साईडने ही 3ची मार्किंग करून घ्यायची. सरळ मध्ये अशी रेष मारून घ्यायची. आता हे आपला 10 आहे. या 10चा आपल्याला मध्य करायचा आहे. टेप असा दुमडवून घ्यायचा आहे, मध्य करून इथे सेंटरला मार्किंग करायचं आहे. आपलं कटोरी किती आहे? 5ची. 32 साईजला किती येणार आहे? 5. नंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 आणि इथून घ्यायचं आहे, हे पहा, इथून किती घेतलेला आहे आपण? 2.5. आणि इथून किती घेतलेला आहे आपण? हे अर्धा. तर आता हे पॉइंट इथे मिळवायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे. आता हे आपण मार्किंग झालेलं आहे, पूर्ण आपण हे कट करून घ्यायचं आहे. या साईडने तुम्हाला कमरेच्या साईडने अर्धा इंच पुढच्या साईडने घ्यायचं आहे आतमध्ये, आणि बॅक साईडलाही तुम्हाला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आहे कमरेच्या साईडने. फक्त कमरेच्या साईडने घ्यायचं आहे, आपल्याला वरती घ्यायचं नाही. हे मार्किंग झालेलं आहे. आता कट करून घेऊ. आता आपल्याला याच्यामध्ये बाही कटिंग करून घ्यायचं आहे आणि कटोरी जे आहे ती आपल्याला वाढून घ्यायची आहे. तर हे काटाची साईड आहे. काटाच्या साईडने आपल्याला अशी घडी जी आहे ती मारून घ्यायची आहे आणि नंतर हे असा फोल्ड 4 वेळेस करायचा आहे. किती वेळेस करायचा आहे? हा झाला डबल फोल्ड, हा झाला सिंगल फोल्ड आणि हा झाला 4 वेळेस फोल्ड. ओके. आता आपल्याला बाही घ्यायची आहे. तर ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे बाहीचं. तर लांबी घ्यायची आहे आपल्याला, तयार आहे 5.25. घडी किती घ्यायची आहे आपल्याला? ही घडी घ्यायची आहे अशी जी आहे ती 8.5 प्लस अर्धा इंच आपण मार्जिंग साठी घेत असतात त्यासाठी. नंतर इथे घ्यायचे आहे आपल्याला 5.25 तयार आहे. पुढच्या साईडने पाव इंच घेणार आहे आणि मागच्या साईडने अर्धा इंच. टोटल आपल्याला 6ची लांबी घ्यायची आहे. या साईडने ही 6ची लांबी घ्यायची आहे. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. नंतर इथे कॅफाईट घ्यायचे आहे आपल्याला 2.25. कॅफाईट पासून घ्यायचा आहे आपल्याला 2 वरती. नंतर ही 8.5 आहे, 8.5चा मध्य करायचा आहे आपल्याला 4.25. किती करायचं आहे? 4.25. 4.25 पासूनही आपल्याला 2.25 वर मार्किंग करून घेऊन
सरळ अशी रेष मारून घ्यायची आहे आणि असा उभा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे आहे आपली, ही आहे आपली 2ची। आता दंड घ्यायचा आहे आपल्याला। तर हे पहा, फिटिंग आहे दंडाचा 5.25, तर इथून आपल्याला घ्यायचा आहे 5.25, 5.25 आणि इथून घ्यायचं आहे 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी। नंतर आपल्याला ही रेषा इथे मिळून घ्यायची आहे आणि ही रेषा इथे मिळून घ्यायची आहे। ओके, आता ही 2.25 आहे, 2.25 आहे, याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत। एकला एक रेषाचा पॉइंट जो असतो, हे पहा, एक रेषाचा पॉइंट असतो इथला, तो घ्यायचा आहे। नंतर इथेही तसाच घ्यायचा आहे आणि इथेही तसाच घ्यायचा आहे सेम। नंतर इथून आपल्याला हे काय करायचं, ही जी भाग आहे इथे पॉइंट मारलेला आहे आपण, तर आपल्याला हे असंच करून हे पहा अशा प्रकारे इथे मिळून घ्यायचं आहे। या पॉइंटला ही बाहेर गेलेला आहे थोडं, आणि हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथून हे पहा अशा प्रकारे। आता हे झालेलं आहे आपले मार्किंग, हे कट करून घ्यायचं आहे। नंतर हे ओपन करून हे कट करून घ्यायचं आहे। ही झालेली आहे आपली बाही। आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी कटिंग करून। इथे बसती का अगोदर चेक करायचं आहे आपल्याला, इथे बसत नाही। मग आता काय करणार आहे मी, हे पहा, आता इथे सिंगल काढून घेणार आहे आणि नंतर ही ठेवून मी इकडच्या ह्याच्यात करणार आहे, कारण आपल्याला कपडा वेस्ट जाऊ द्यायचा नाही त्यासाठी। तर आता इथे पहा, हा जो आहे तो सरळ भाग आहे, इकडचा जो आहे तो असा सरळ मध्ये आहे। तर इथे मी रेष मारून घेते। तर हे पहा अशा प्रकारे रेष मारून घेतलेले आहे। आता मी काय करणार आहे, असाच क्रॉस मध्ये ही कटोरी जी आहे ती अशी ठेवून घेणार आहे। वरच्या साईडने मी हे पहा 1/2 इंच सोडणार आहे, अर्धा पाऊण इंच सोडलं तरी चालतं। खालच्या साईडने तुम्हाला ह्या रेषेपर्यंत अर्धा इंच सोडायचं आहे। हे पहा अर्धा इंच सोडलेला आहे खालच्या साईडने, आणि इकडे खालची जी आहे तीही तुम्हाला अर्धा इंच आलं पाहिजे असा कपडा सोडून द्यायचा आहे। आपली तयार किती आहे 5, 5चा मध्य करायचा आहे 2.5, 2.5 पासून खाली घ्यायचे आहे आपल्याला 1.5, इथे मार्किंग करून घ्यायचे आहे 1.5 वर। नंतर या साईडने हे घ्यायचे आहे आपल्याला 1.5, पुन्हा या साईडने आपल्याला ही 1.5 घेतलेला आहे ते, आणि ही 1.5 जी मार्किंग केलेली आहे तिथून तुम्हाला इथे वरती किती घ्यायचं आहे 4.5, किती घ्यायचं आहे 4.5, इथे किती घेतलेला आहे आपण 1.5, खालच्या साईडने किती घेतलेला आहे 1.5, या साईडने किती घेतलेला आहे 1.5, आणि हा जो आहे मध्य केलेला आहे तो किती घेतलेला आहे आपण 2.5। आता या साईडने ही तुम्हाला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे, हे पहा अशा प्रकारे, आणि हा पॉइंट इथे मिळून घ्यायचा आहे गोल राऊंड मध्ये। हे पहा अशा प्रकारे मिळून घेतलेला आहे। नंतर इथे आपल्याला ही असा गोल राऊंड करून ही गोल व्यवस्थित ही कटोरी उचलल्याच्या नंतर आकार देऊन घ्यायचा आहे। आता हा पॉइंट इथे मिळवायचा आहे, हा पॉइंट इथे मिळवायचा आहे। अशा प्रकारे मिळून घेतलेला आहे। नंतर आपल्याला इथे गोल राऊंड मध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे, हे घेतलेला आहे गोल राऊंड। हे कट करून घेऊ आता आपण। हे पहा कट करून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, उभा टक्स जो आहे तो किती घ्यायचा आहे आपल्याला
2.5 इंच. किती घ्यायचं आहे? 2.5 इंच. आणि आडवा घ्यायचा आहे आपल्याला 1.5 इंच. या साईडने 1.5 इंच, या साईडने 1.5 इंच. आणि हे सरळ रेषा मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता या साईडने आपल्याला 2.5 इंच अंतर झालं पाहिजे आणि या साईडने 2.5 इंच अंतर झालं पाहिजे. एक्स्ट्रा किती राहिलं पाहिजे आपल्या या साईडने आणि या साईडने? कटोरी जोडण्यासाठी 1/2 इंच या साईडने पाहिजे आणि इकडे क्रॉस काजी बटन पट्टी जी असते ती जोडण्यासाठी आपल्याला इकडे 1/2 किंवा 1/2 इंच लागत असतं. उभा टक्स जो आहे तो तुम्ही 2.25 वर सोडायचा आहे डाच घेताना. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे? इथला जो पॉइंट आहे तो 1 वर अंतर सोडून हा पॉइंट व्यवस्थित आला का हे चेक करायचं आहे. तर तुमची कटोरी जी आहे ती परफेक्ट बसणार आहे. तर परफेक्ट आलेला आहे माझा. हा झाला आपली सिंगल कटोरी. आता हीच कटोरी ठेवून मी ही इकडची साईड जी आहे ती कट करून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे ठेवली मी. कशी? ही साईड आपली अशीच आली पाहिजे, जसं आपण मग कट केलेली आहे तशीच आलेली पाहिजे. सरळ बाजू खालची साईड जी आहे ती. हे पहा अशा प्रकारे कट झालेली आहे. आता आपण हे सर्व साईडला ठेवून देऊ आणि हे वरचा जो ब्लाउज पीस आहे तो कट करून व्यवस्थित असा आखून घेऊन पूर्ण जी कटिंग आहे ब्लाउजची ती करून घेऊ. तर हे याच्यावर मी सर्व पार्ट जे आहेत ते ठेवून घेते अगोदर आणि नंतर तुम्हाला कटिंग करून दाखवते. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहत राहा. तर हे पहा अशा प्रकारे आपण हा पूर्ण ब्लाउज जे आहे ती कटिंग केलेला आहे. ब्लाउजवरून मापे घेऊन कशा प्रकारे कटिंग करायचं आहे हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की कमेंटद्वारे सांगू शकता. चला मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.